पुढे जाऊयात। मंगलदास बांदल यांना ईडीकडनं अटक करण्यात आलेली आहे। बांदल यांच्यावरती शिवाजीराव भोसले सहकारी बँकेमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर मंगलदास बांदल यांना ईडीकडनं अटक करण्यात आलेली आहे। ईडीकडनं करण्यात आलेली ही कारवाई बांदल यांच्यावरती शिवाजीराव भोसले सहकारी बँकेमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी आरोप होते आणि त्या प्रकरणामध्ये ही अटक झाल्याचं समोर येतं। तर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी बांदल यांना अटक झालेली आहे। ईडीकडनं बांदल यांना अटक करण्यात आलेली आहे। मंगलदास बांदल यांना ईडीनं अटक केलेली आहे। ईडीकडनं पुण्यामध्ये करण्यात आलेली ही कारवाई। बांदल यांच्यावरती शिवाजीराव भोसले सहकारी बँकेमध्ये गैरप्रकार केल्याचे आरोप होते आणि त्याच प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आली अशी माहिती सध्या पुढे येते आहे। पुण्यामधलं हे प्रकरण आहे। मंगलदास बांदल यांना ईडीनं अटक केली अशा स्वरूपाची माहिती पुढे येते आहे। शिवाजीराव भोसले सहकारी बँकेमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी बांदल यांच्यावरती आरोप होते आणि या प्रकरणामध्ये बांदल यांना अटक केल्याची माहिती पुढे येते। तुषार झरेकर प्रतिनिधी सोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात। तुषार, हे नेमकं प्रकरण काय आहे ज्यामध्ये मंगलदास बांदल यांच्यावरती अटकेची कारवाई झाली आहे? गुरु, एकंदरीत जर आपण पाहिलं तर शिवाजीराव सहकारी बँक आहे जी पुण्यामध्ये कार्यरत होती आणि त्या बँकेमध्ये गैरव्यवहार झाल्याचं प्रकरण खरं तर पुढे आल्यानंतर मंगलदास बांदलांचं त्यामध्ये नाव आलं। त्यानंतर मंगलदास बांदलांना त्या प्रकरणामध्ये अटक झाली होती। त्यानंतर त्यांना जामीन झाला। अखेर काल ईडीने सकाळपासून त्यांच्या घरांवरती खरं तर धाडीस टाकण्यास सुरुवात केली। काल त्यांच्या हडपसर येथील घर असेल, त्यानंतर शिक्रापूर येथील घर असेल, या दोनही घरांवरती 16 तासांपेक्षा अधिक कालावधी साठी खरं तर ही धाड होती। त्यामध्ये त्यांची चौकशी करण्यात आली। त्या चौकशी मध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम, कॅश रक्कम ही या अधिकाऱ्यांना मिळाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळतीये। तर दुसरीकडे जर आपण यामध्ये जर पाहिलं तर मंगलदास बांदलांना रात्री उशिरा ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेलं आहे। ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पहाटेच्या सुमारामध्ये अटकही केल्याची माहिती आपल्याला अधिकृत सूत्रांकडनं मिळतीये। गुरु, धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।